मी अलकनंदा दुर्गे वाचत आहे. श्रीमद मराठी वाल्मिकी रामायण सर्ग 8. दशरथ राजाचा पुत्र प्राप्तीकरता यज्ञ करण्याचा विचार. ओम नमो रामा. 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 दशरथ राजाचा पुत्र प्राप्तीकरता यज्ञ करण्याचा विचार. महात्मा धर्मज्ञ दशरथ असा प्रभावशाली असूनसुद्धा पुत्राकरता दुःखी होता. त्याला वंश चालवणारा पुत्र नव्हता. त्याबद्दल चिंता करीत असताना त्याच्या मनात विचार आला की पुत्रांकरता मी अश्वमेध यज्ञ का करू नये. शुद्ध अंतःकरणाच्या आपल्या सर्व मंत्र्यांबरोबर विचार करून धर्मात्मा बुद्धिमान दशरथाने यज्ञ केलाच पाहिजे असा निश्चय केला. नंतर तो महातेजस्वी राजा सुमंत्राला म्हणाला, मंत्री प्रवरा, माझ्या सर्व गुरुजनांना व पुरोहितांना लवकर घेऊन या. त्वरित काम करणाऱ्या सुमंत्राने जाऊन सर्व वेद पारंगत मुनींना ताबडतोब बोलावून आणले. सुयज्ञ वामदेव, जाबाली, काश्यप, पुरोहित, वशिष्ठ व इतर श्रेष्ठ ब्राह्मणांचे स्वागत करून दशरथ राजा धर्मांध्रपूर्ण व मधुर वाणीने म्हणाला, पुत्राकरता त्रिलाप करण्यात मला काहीही सुख वाटत नाही. त्याकरता अश्वमेध यज्ञ करावा असा माझा विचार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने यज्ञाचे अनुष्ठान करावे अशी माझी इच्छा आहे. माझे मनोरथ कसे पूर्ण होईल ह्याचा आपण विचार करा. तेव्हा वशिष्ठाने सर्व ब्राह्मणांनी फार उत्तम असे म्हणून राजाच्या बोलण्याची प्रशंसा केली. अत्यंत प्रसन्न होऊन ते पुढे म्हणाले, राजा, यज्ञसामग्रीचा संग्रह कर. यज्ञाचा घोडा सोड. सरयू नदीच्या उत्तर तीरावर यज्ञभूमी तयार कर. पुत्रांकरता तुझ्या मनात अशी धार्मिक बुद्धी उत्पन्न झाली आहे तेव्हा खात्रीने तुला तुझ्या इच्छेनुरूप पुत्रांची प्राप्ती होईल. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून राजा संतुष्ट झाला. आनंदाने त्याचे डोळे स्फुरण पावले. तो अमात्यांना म्हणाला, गुरुजनाच्या आज्ञेप्रमाणे यज्ञाची सामग्री एकत्र करा. समर्थ वीराच्या संरक्षणाखाली उपाध्यायाला बरोबर घेऊन घोडा सोडा. सरयूच्या उत्तर तीरावर यज्ञभूमी तयार करा. शास्त्रोक्त पद्धतीने शांतीपाठ करा. जर ह्या श्रेष्ठ यज्ञामध्ये संकट उत्पन्न करणारे प्रमाद घडणार नसेत तर सर्वच राजांनी हा यज्ञ केला असता. परंतु असे होणे कठीण आहे. कारण विद्वान ब्रह्मराक्षस यज्ञात विघ्न आणण्याकरता दोष शोधितच असतात. विधिहीन यज्ञ करणारा तत्काल नाश पावतो. म्हणून माझा हा यज्ञ विधीपूर्वक पार पडेल अशी तयारी करा. अशी तयारी करण्यात तुम्ही समर्थ आहात. महाराज दशरथाचे वरील बोलणे ऐकून राजाकडून सम्मानित झालेले ते मंत्री ठीक आहे असे म्हणाले. नंतर ते ब्रह्मज्ञ ब्राह्मण नृपश्रेष्ठ दशरथाला
आशीर्वाद देऊन राजाची परवानगी मिळाल्यानंतर जसे आले होते तसे परत गेले. त्या ब्राह्मणांना परत पाठवून दशरथ राजा मंत्र्यांना म्हणाला, पुरोहित सांगतील त्याप्रमाणे हा यज्ञ यथाविधी पार पडेल अशी तयारी करा. इतके बोलून तेथे जमलेल्या मंत्र्याच्या सभेचे विसर्जन करून त्या बुद्धिमान नृपश्रेष्ठाने आपल्या महालात प्रवेश केला. तेथे जाऊन तो आपल्या आवडत्या पत्न्यांना म्हणाला, तुम्ही यज्ञाची दीक्षा ग्रहण करा. मी पुत्रप्राप्तीकरता यज्ञ करणार आहे. अत्यंत प्रिय असे ते शब्द ऐकून सुंदर राण्याची मुखकमले वसंत ऋतूत विकसित झालेल्या कमळाप्रमाणे शोभू लागले. धन्यवाद.